नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आपण परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन टॉपिक। थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेलच की आपण आज कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही पण 2026 मध्ये टीचर बनायचं स्वप्न बघताय का? आणि खास करून टेट एक्झाम आणि पवित्र पोर्टल मार्फत सोशल सायन्स टीचर म्हणून सिलेक्शन मिळवायचा टार्गेट ठेवला आहे का? पण सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असेल, 2026 मध्ये खरंच किती जागा येणार? आपल्याला चान्स आहे का? की कॉम्पिटिशन खरंच खूप जास्त आहे? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण फक्त अंदाज नाही लावणार, तर मागील भरतीचा ट्रेंड, बॅकलॉग वॅकन्सीज, रिटायरमेंट डेटा आणि अपकमिंग डिमांड यांचं सगळं सखोल ॲनालिसिस करून तुम्हाला एक क्लिअर पिक्चर देणार आहोत की 2026 मध्ये सोशल सायन्स टीचरसाठी नेमके किती जागा येऊ शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतो का, आणि असेल तर तुम्ही आतापासून काय केलं पाहिजे। जर तुम्ही खरंच सिरियस असाल टीचर बनण्यासाठी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमचं प्रिपरेशन डायरेक्शन पूर्णपणे बदलू शकतो। तर मग सुरुवात करूया। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। मित्रांनो, आता आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया आणि इथेच सगळा गेम बदलतो। आज महाराष्ट्रातील बहुतांश सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे। ही फक्त एक सामान्य गोष्ट नाही, तर ही एक ग्राउंड रियालिटी आहे जी प्रत्येक जिल्ह्यात दिसते। अनेक शाळांमध्ये सिच्युएशन अशी आहे की एकच शिक्षक 2-3 सब्जेक्ट हँडल करत आहे। काही ठिकाणी पूर्ण सब्जेक्टसाठी टीचर अवेलेबलच नाही, आणि सोशल सायन्ससारख्या कोर सब्जेक्टसुद्धा प्रॉपर पद्धतीने शिकवला जात नाही। यामागची कारणं खूप क्लिअर आहेत। पहिलं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट। दरवर्षी हजारो शिक्षक रिटायर होत आहेत, पण त्या जागा लगेच भरल्या जात नाहीत। दुसरं कारण म्हणजे पेंडिंग कोर्ट केसेस। ॲडमिनिस्ट्रेशन डिले, भरती प्रोसेस वेळेवर पूर्ण होत नाही, त्यामुळे हजारो जागा वर्षानुवर्षे रिक्तच राहतात। तिसरं कारण म्हणजे नवीन शाळा आणि वाढणारी स्टुडंट स्ट्रेंथ। लोकसंख्या वाढते, शाळा वाढत आहेत, पण त्या प्रमाणात शिक्षक भरती होत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल सायन्स हा सब्जेक्ट प्रत्येक क्लासमध्ये कंपल्सरी आहे। म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेच जातात। याचा सरळ अर्थ काय? या सब्जेक्टसाठी टीचरची डिमांड कधीच कमी होणार नाही, उलट वाढतच जाणार आहे। म्हणूनच मित्रांनो, आजची परिस्थिती पाहता एक गोष्ट क्लिअर आहे, वॅकन्सीज आहेत, डिमांड आहे आणि अपॉर्च्युनिटी पण आहे। फक्त प्रश्न एवढाच आहे, तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीसाठी तयार आहात का? मित्रांनो, आता आपण सगळ्या इम्पॉर्टंट भागाकडे वळतो, मागील वर्षांचा ट्रेंड। कारण फ्युचर समजून घ्यायचं असेल तर पास्ट नेक्स्ट ॲनालाइज करावाच लागेल। तर जर आपण 2017 आणि 18चा काळ पाहिला, तर त्यावेळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती झाली होती। हजारो उमेदवारांना त्या काळात संधी मिळाली आणि अनेकांनी टीचर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं। पण त्यानंतर काय झालं? भरती प्रोसेस अचानक स्लो झाली, काही ठिकाणी पूर्णपणे थांबलीच, आणि हजारो जागा रिक्त असूनही रिटायरमेंट वेळेवर झालं नाही। यामागे सुद्धा अनेक कारणं होती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज, पॉलिसी चेंजेस, कोर्ट केसेस। पण रिझल्ट एकच, बॅकलॉग वॅकन्सीज प्रचंड वाढल्या। पण आता सिनेरिओ बदलतोय, पवित्र पोर्टल पुन्हा ॲक्टिव्ह होत आहे, सरकार भरती प्रोसेस पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करत आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅकलॉग क्लिअर करण्याचा प्रेशर वाढत आहे। याचा अर्थ काय होतो? जे वॅकन्सीज मागील 4 ते 5 वर्षात भरल्या गेल्या नाहीत, त्या सगळ्या एकत्र येऊन मोठी भरती तयार होऊ शकतात। आणि म्हणूनच 2026 हे वर्ष खूप क्रुशियल ठरू शकतो, कारण बॅकलॉग प्लस न्यू वॅकन्सी प्लस रिटायरमेंट म्हणजेच मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी। मित्रांनो, हा फक्त अंदाज नाही, हा एक क्लिअर ट्रेंड आहे जो आपल्याला डायरेक्शन दाखवतो। आता फक्त एकच गोष्ट उरते, जेव्हा ही मोठी अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा तुम्ही तयार असणार का? मित्रांनो, आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट अवेटेड प्रश्नांकडे येतो। 2026 मध्ये टेट आणि पवित्र पोर्टल मार्फत सोशल सायन्स टीचरच्या नेमक्या किती जागा येऊ शकतात? सगळ्यांच्या मनात हा एकच प्रश्न आहे, आणि इथे क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो, अजूनपर्यंत सरकारकडून 2026 साठी ऑफिशियल आकडे जाहीर झालेले नाहीत। पण आपण ब्लाइंड गेस करणार नाहीत, आपण प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत, ट्रेंड, बॅकलॉग, रिटायरमेंट आणि डिमांड यावर आधारित। चला तर मग स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। मित्रांनो, आता महाराष्ट्रातील एकूण शिक्षक भरतीचा अंदाज पाहूया।
मागील परिस्थिती, बॅकलॉग आणि अपकमिंग गरज पाहता 2026मध्ये साधारण 15,000 ते 25,000 प्लस शिक्षकांच्या जागा येऊ शकतात. आता त्यामध्ये सोशल सायन्सचा शेअर काढूया. प्रत्येक शाळेत सोशल सायन्स सब्जेक्ट कंपल्सरी असल्यामुळे या सब्जेक्टचा शेअर साधारणपणे 15% ते 25% असतो. म्हणजे कॅल्क्युलेशन काय होणार, 2026मध्ये सोशल सायन्स टीचरसाठी अंदाजे 3,000 ते 6,000 जागा येऊ शकतात. हो मित्रांनो, हा आकडा छोटा नाही आहे. ही एक मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यासाठी हजारो उमेदवार वाट पाहत आहेत. मित्रांनो, पण इथे एक रिॲलिटी चेकसुद्धा आहे. जितक्या जास्त जागा तितक्या जास्त कॉम्पिटिशन, आणि जितकी जास्त कॉम्पिटिशन तितकी स्ट्रॉंग प्रिपरेशन लागणार. म्हणूनच हा आकडा ऐकून रिलॅक्स होऊ नका, तर अजून सिरियस व्हा. कारण 2026मध्ये सिलेक्शन होणारे कॅन्डिडेट्स तेच असतील ज्यांनी आत्तापासून तयारी सुरू केली आहे, ज्यांचा टेट स्कोर हाय आहे आणि ज्यांनी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरली आहे. मित्रांनो, ऑपॉर्च्युनिटी तर मोठी आहे, पण सिलेक्शन लिमिटेड आहे. क्वेश्चन हा नाही की जागा किती येणार, क्वेश्चन हा आहे की त्या जागांमध्ये तुमची सीट असणार का. मित्रांनो, आता सगळ्यात क्रुशियल पार्टकडे येऊया, आणि तो म्हणजे सिलेक्शन कसा होणार. कारण फक्त जागा येणं पुरेसं नसतं, त्या जागांमध्ये आपली सिलेक्शन होणं महत्त्वाचं असतं. टेट आणि पवित्र पोर्टल प्रोसेसमध्ये सिलेक्शन पूर्णपणे मेरिट बेस्ड असतो. म्हणजेच इथे कोणतीही शॉर्टकट नाही, कोणतीही सेटिंग नाही, फक्त तुमचा स्कोर आणि तुमची मेहनतच लागणार. कारण फायनल मेरिट तयार करताना काही गोष्टी कन्सिडर केल्या जातात. तुमचा टेट स्कोर हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यानंतर TET आणि CTET क्वालिफिकेशन ही मॅन्डेटरी एलिजिबिलिटी आहे. तुमचे ॲकॅडमिक मार्क्स आणि पवित्र पोर्टलवर केलेली प्रिफरन्स फिलिंग या सगळ्यांचा कंबाईंड मेरिट तयार होतो, आणि त्यावरच तुमची सिलेक्शन डिपेंड असते. म्हणून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, माझा टेट स्कोर इतका स्ट्रॉंग आहे का की मी मेरिटमध्ये येऊ शकेन. कारण रिॲलिटी अशी आहे, ॲव्हरेज प्रिपरेशन म्हणजे नो सिलेक्शन, स्मार्ट प्लस कन्सिस्टंट प्रिपरेशन म्हणजे कन्फर्म सिलेक्शन. मित्रांनो, 2026मध्ये सीट मिळवायची असेल तर एकच टार्गेट ठेवा, हाय स्कोर अँड नो कॉम्प्रोमाइज. तर मित्रांनो, आज आपण पूर्ण क्लिअरिटी घेतली. 2026मध्ये टेट आणि पवित्र पोर्टलमार्फत मोठी भरती येण्याची शक्यता आहे. सोशल सायन्स टीचरसाठी हजारोंमध्ये जागा येऊ शकतात, पण सिलेक्शन मिळवण्यासाठी स्ट्रॉंग प्रिपरेशन गरजेचे आहे. आता डिसिजन तुमच्या हातात आहे. काही लोक फक्त वाट पाहतील नोटिफिकेशन कधी येणार, आणि काही लोक आजपासून तयारी सुरू करतील. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये राहणार हा पूर्णपणे तुमचा डिसिजन आहे. जर तुम्हाला खरंच 2026मध्ये टीचर बनायचं असेल तर आजपासून फुल फोकसने तयारी सुरू करा. आणि हो, अशाच रिअल अपडेट्स, स्ट्रॅटेजी आणि गायडन्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. कारण पुढच्या सक्सेसफुल टीचर कदाचित तुम्हीच असाल. तर भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.